नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणित भाग 2 मधील वर्तुळ हे प्रकरण सुरू करणार आहोत। तर मग सुरू करूया वर्तुळ चॅप्टर नंबर 3। या अगोदर आपण भाग 2 मधील 2 चॅप्टर पाहितले आहेत। आता आपल्याला तिसरे चॅप्टर वर्तुळ हे पाहायचे आहे। वर्तुळ म्हणलं की साहजिकच तुम्हाला वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो व हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। या वर्तुळामध्ये वर्तुळावरील कोणतेही दोन जर बिंदू जोडले तर तयार होणाऱ्या रेषाखंडाला जीवा असं म्हणायचं। रेख AB ही जीवा आहे। रेषा L वर्तुळाला M बिंदूमध्ये स्पर्श करते म्हणून रेषा L ही वर्तुळाची काय आहे, स्पर्शिका आहे। त्यानंतर रेषा RS वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते म्हणून रेषा RS ही वर्तुळाची काय आहे, छेदिका आहे। AB ही जीवा आहे। रेषा L ही वर्तुळाला M बिंदूमध्ये काय करते, स्थित। O हा वर्तुळाचा काय, केंद्रबिंदू आहे। आकृतीत बिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। बऱ्याच विद्यार्थ्याला जीवा कशाला म्हणायचं हे माहित नसते। वर्तुळावरील कोणते दोन बिंदू जोडले, AB ही वर्तुळाची काय आहे, जीवा आहे। रेख AB ही जीवा आहे। रेख AB ही जीवा आहे आणि रेख AB ही जीवा आहे। तुम्ही जर विचार केला असं जर वर्तुळ काढलं तर वर्तुळाला तुम्ही असे अनंत जीवा काढू शकता, उभ्या सुद्धा आणि आडव्या सुद्धा काढू शकता। पण वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले तयार होणाऱ्या रेषाखंडाला त्या वर्तुळाचे काय म्हणायचं, जीवा म्हणायचं। रेषा L वर्तुळाला बिंदू M मध्ये स्पर्श करते। जी रेषा वर्तुळाला फक्त एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते त्या रेषेला आपण वर्तुळाचे काय म्हणतो, स्पर्शिका म्हणतो। रेषा L ही वर्तुळाला बिंदू M मध्ये स्पर्श करते म्हणजेच रेषा L ही स्पर्शिका आहे। स्पर्शिका आहे। त्याचबरोबर रेषा RS वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते म्हणून RS ही वर्तुळाची काय आहे, छेदिका आहे। रेषा RS ही छेदिका आहे। छेदिका आहे। रेषा RS ही वर्तुळाची काय आहे, छेदिका आहे। त्याचबरोबर जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जाते अशी तिला वर्तुळाचा काय म्हणायचं, व्यास म्हणायचं। XY वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जाते म्हणजे XY ही काय आहे, व्यास आहे। रेख XY हा व्यास आहे आणि रेख XY हा व्यास आहे। त्याचबरोबर O पासून Y पर्यंत अंतर OA आणि O पासून X पर्यंत अंतर OX या वर्तुळाच्या काय आहेत, त्रिज्या आहेत। तसेच रेख OX व रेख OY या त्रिज्या आहेत। या त्रिज्या आहेत। आता इथून पुढे लक्ष राहू द्या, वर्तुळावरील कोणते दोन बिंदू जोडले तर तयार होणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणायचं। जी रेषा वर्तुळाला फक्त एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते तिला आपण स्पर्शिका म्हणतो। जी रेषा वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते तिला त्या वर्तुळाची छेदिका असं म्हणायचं। आणि केंद्रबिंदू मधून जाणारे जी जीवा असते ती वर्तुळाचा जीवा पण असेल ती वर्तुळाचा काय म्हणायचं, व्यास म्हणायचं। XY हा व्यास आहे आणि OX चा अंतर आणि OY चा अंतर हे वर्तुळाच्या काय आहेत, त्रिज्या आहेत। तर मग सुरू करूया सराव संच 3.1 गणित नंबर 1। सोबतच्या आकृतीत केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे। रेषा AB वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते।
या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. कोन CAB चे माप किती अंश आहे? पहिला प्रश्न, कोन CAB चे माप किती आहे? रेख CA काढला आणि तुम्हाला माहिती आहे स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेस लंब असते, म्हणून या ठिकाणी असं म्हणू शकतो मी माप कोन CAB बरोबर आहे 90 अंश. इथं कारण लिहायचं स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेस लंब असते. त्यानंतर दुसरा प्रश्न, बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे? का बिंदू C हा रेषा AB पासून CA ही वर्तुळाची त्रिज्या आहे ती आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे? 6 अंतरावर आहे. मग या ठिकाणी म्हणू शकतो मी डिस्टन्स C, A बरोबर 6 सेंटीमीटर. इथं कारण लिहा त्रिज्या. काय कारण लिहा? त्रिज्या. 3 नंबर, जर डिस्टन्स A, B 6 सेंटीमीटर असेल तर BC काढा. CA ची लांबी 6 सेंटीमीटर दिली, वर्तुळाची त्रिज्या AB ची लांबी सुद्धा 6 सेंटीमीटर दिली, तर BC ची लांबी काढायची. तर या ठिकाणी पायथागोरसचा सिद्धांत वापरू आपण, त्यानुसार BC ची लांबी काढू. माप कोन BAC बरोबर आहे 90 अंश. काटकोन त्रिकोण BAC मध्ये, काटकोन त्रिकोण BAC मध्ये कर्णवर्ग बरोबर आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पागो प्रमेय. कर्ण म्हणजे BC चा वर्ग, पाया म्हणजे AB चा वर्ग आणि उंची म्हणजे AC चा वर्ग. AC उंची म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या आहे 6 सेंटीमीटर. AB ची लांबी आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 6 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग बरोबर आहे 6 चा वर्ग 36. 6 चा वर्ग 36. 36 आणि 36 यांची बेरीज झाली 72. याला BC चा वर्ग. वर्गमूळ जर काढलं, वर्गमूळ काढून BC बरोबर आहे वर्गमुळामध्ये 72. याचाच अर्थ वर्गमुळामध्ये 36 गुणिले 2, 36 दोन्ही 72. दोन्हीपैकी एक संख्या कोणत्यातरी संख्येचा वर्ग घेतला आपण, म्हणजेच 6. 36 वर्गमूळ 6 आलं, वर्गमुळामध्ये 2 सेंटीमीटर. याला BC चं अंतर. डिस्टन्स B, C बरोबर आहे 6 वर्गमुळामध्ये 2 सेंटीमीटर. आता या ठिकाणी पहा, चौथा प्रश्न तुम्हाला असा विचारलेला आहे, माप कोन ABC चे माप काढा किंवा किती. ABC चं माप जर काढायचं असेल तर हा 6 सेंटीमीटर आहे, हा 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्रिकोण BAC हा समद्विभुज त्रिकोण आहे आणि हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्या समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण काय असतात? एकरूप असतात. एक कोण 90चा आहे तर उरलेले कोण किती येतील? 45 येतील. या ठिकाणी मी असं म्हणणार आहे त्रिकोण ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजे त्याच्या दोन बाजू एकरूप आहेत आणि एक कोण कितीचा आहे? 90चा. याचाच अर्थ आपण म्हणू शकतो माप कोन ABC बरोबर आहे 45 अंश. सराव संच 3.1 त्यामध्ये दुसरं गणित, शेजारील आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला बिंदू M आणि N मध्ये स्पर्श करतात. जर OR ची लांबी 10 आहे, OR ची लांबी 10
व वर्तुळाची त्रिज्या म्हणजे OMचा अंतर 5 असेल तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढा. हा पहिला प्रश्न आहे. नंतर कोण MROचं माप काढा आणि त्यानंतर MRNचं सुद्धा माप काढा. तर आपण प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढण्याकरता अगोदर लिहिणार सिद्धता. सिद्धतेमध्ये रेख OM काढला, रेख OM काढला. त्याचबरोबर OM हा लंब MR वर आहे, कारण स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेस काय असते? लंब असते. काटकोन त्रिकोण OMR चा विचार करू. OMचा अंतर 5 आहे, ORचा अंतर 10 आहे. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार MR ची आपण लांबी काढू. म्हणून या ठिकाणी मी असं म्हणणार आहे, रेख OM लंबरेषा RM स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेस लंब असते. म्हणजेच काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण OMR मध्ये पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर 1 कर्ण वर्ग. पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर 1 कर्ण वर्ग. प्रमेय, पायथागोरसचा प्रमेय. या ठिकाणी पहा, OMR या काटकोन त्रिकोणामध्ये पाया MR आहे, उंची OM आहे आणि कर्ण OR आहे. म्हणजे त्या ठिकाणी MR चा वर्ग अधिक OM चा वर्ग बरोबर आहे कर्ण OR चा वर्ग. म्हणजे या ठिकाणी पहा, MR ची किंमत माहित नाही आपल्याला, MR चा वर्ग अधिक OM ची किंमत माहित आहे 5 चा वर्ग बरोबर OR ची किंमत म्हणजे 10 चा वर्ग. पहा आकृतीमध्ये MR ची किंमत माहित नाही, OM ची लांबी 5 चा वर्ग बरोबर आहे, OR ची लांबी 10 आहे, 10 चा वर्ग घेतला म्हणजेच आपल्याकडे असेल पहा MR वर्गला MR वर्ग अधिक 5 चा वर्ग 25 बरोबर आहे 10 चा वर्ग 100. अधिकचा 25 तिकडे गेल्यानंतर उणे झाला म्हणजेच MR चा वर्ग बरोबर आहे 100 वजा 25. याचाच अर्थ MR चा वर्ग बरोबर आहे 75. जर आपण त्याचं वर्गमूळ काढलं, वर्गमूळ काढून MR बरोबर वर्गमुळामध्ये 75 म्हणजेच आपल्याकडे येईल 25 त्रिक 75. MR बरोबर आहे 25 गुणिले 3, 25 त्रिक 75. याचाच अर्थ MR बरोबर 5 वर्गमुळामध्ये 3. पहिल्या प्रश्नाचं उत्तर निघालं. MR ची लांबी जर 5 असेल तसंच RN ची लांबी सुद्धा 5 वर्गमुळामध्ये 3 असेल. MR ची लांबी 5 वर्गमुळामध्ये 3. याचाच अर्थ NR ची लांबी सुद्धा 5 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर मिळेल. तसेच NR बरोबर आहे 5 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर. म्हणजे त्या ठिकाणी पहा, प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी, प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी बरोबर 5 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर. प्रत्येक स्पर्शिकाखंडाची लांबी 5 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर. दुसरा प्रश्न विचारलाय तुम्हाला, कोन MRO बरोबर आहे किती, याचा प्रश्न विचारलेला आहे. याची किंमत काढायची. आता तुम्ही जर याचा विचार केला, OR ची लांबी 10 आहे, OM ची लांबी 5 आहे, म्हणजे कर्णाच्या निमपट लांबी OM ची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कर्णाच्या निमपट लांबी असणारी बाजू जी आहे ती 30 अंश कोनासमोरील असते. म्हणजे MRO याचं माप काय येईल? 30 येईल.
म्हणजे या ठिकाणी मी असं घेणार आहे OM भागिले OR. OM ची लांबी 5 आहे, OR ची लांबी 10 आहे. OM बरोबर आहे 5 1 5 5 दोन्ही 10 म्हणजे 1/2 गुणिले OR. म्हणजे OM ची लांबी ही कर्णाच्या निमपट आहे. याचा अर्थ OM ही किती अंश कोनासमोर बाजू आहे? 30 अंश कोनासमोर येईल. म्हणजेच मापकोन MRO बरोबर आहे 30 अंश. मापकोन MRO बरोबर आहे 30 अंश. तिसरा प्रश्नामध्ये तुम्हाला MRN याचं माप विचारलेलं आहे. MRN बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. MRNचं माप काढायचं असेल तर मी तसेच वापरणार आहे. तसेच NRO बरोबर 30 अंश. तसेच माप कोन NRO बरोबर आहे 30 अंश. म्हणजेच माप कोन MRN बरोबर आहे MRO अधिक NRO. या दोघांची काय घ्यावं लागेल? बेरीज घ्यावं लागेल. माप कोन MRO अधिक माप कोन NRO. याचाच अर्थ MROचं माप आहे 30 अंश आणि NROचं माप 30 अंश आहे. म्हणजेच माप कोन MRN बरोबर 30 आणि 30 60 अंश. अशा प्रकारे तुमचं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर निघालेलं आहे. सराव संच 3.1 मधील तिसरं एक्झाम्पल. रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. रेख OR हा कोन MRN आणि कोन MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे हे सिद्ध करायचे. आकृतीमध्ये O केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये रेख RM आणि रेख RN हे स्पर्शिका खंड हे दिलेलं आहे. तर आपल्याला सिद्ध करायचे OR हा कोन MRN आणि दुसरा कोन MON यांचा कोन दुभाजक आहे हे सिद्ध करायचे. नेहमी लक्षात राहू द्या, जर तुम्हाला OR हा MRN चा कोन दुभाजक आहे हे दाखवायचं असेल तर OR मुळे तयार झालेले हे दोन्ही कोन तुम्हाला एकरूप दाखवावे लागतील. त्याचबरोबर MON चा कोन OR हा कोन दुभाजक दाखवायचा असेल तर OR मुळे या कोनाचे दोन भाग झालेत. हा एक कोन आणि हा एक कोन, हे दोन्ही कोन एकरूप दाखवावे लागतील. हे जर दोन कोन एकरूप असे दाखवले आपण, हा याच्यासोबत आणि हा याच्यासोबत, तर आपण म्हणू शकतो OR हा कोन MRN आणि कोन MON चा कोन दुभाजक आहे. हे दाखवण्याकरता तुम्हाला काटकोन त्रिकोण OMR व काटकोन त्रिकोण ONR हे दोन काटकोन त्रिकोण एकरूप दाखवावे लागतील. तुम्ही विचार केला असेल OM हा लंब MR वर आहे आणि ON हा लंब NR वर आहे, कारण स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेस लंब असते. म्हणजे काटकोन त्रिकोण OMR व काटकोन त्रिकोण ONR हे दोन काटकोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे. तुम्ही जर विचार केला तर OR हा एकरूप OR सोबत आहे, सामायिक बाजू. नंतर OM चा अंतर आणि ON चा अंतर समान आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणजे हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप दाखवा. एकरूप दाखवल्यानंतर एकरूप त्रिकोणाचे संगत कोन काय असतात? एकरूप असतात. आणि त्यानुसार OR हा त्या दोन कोनांचा कोन दुभाजक आहे हे आपल्याला सिद्ध करायचे. सिद्धता. रेख OM लंबरेषा MR, त्याचबरोबर रेख ON लंबरेषा NR, कारण स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेस लंब असते. म्हणजेच माप कोन OMR बरोबर आहे माप कोन ONR बरोबर 90 अंश. हे दोन्ही 90 अंशाचे कोन आले. मग काटकोन त्रिकोण OMR व काटकोन त्रिकोण ONR मध्ये
काटकोन त्रिकोण OMR व काटकोन त्रिकोण ONR मध्ये कर्ण OR एकरूप कर्ण OR बघा आकृतीमध्ये सामायिक बाजू कर्ण OR एकरूप कर्ण OR हा कर्ण OMR हा काटकोन त्रिकोण आणि ONR हा काटकोन त्रिकोण याला सामायिक आहे। त्याचबरोबर भुजा OM एकरूप भुजा OM कारण या वर्तुळाच्या काय त्रिज्या आहेत। बघा आकृतीमध्ये OM चा अंतर आणि ON चा अंतर आपण समान म्हणू शकतो कारण त्या एकाच वर्तुळाच्या काय त्रिज्या आहेत। पहिल्या त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा दुसऱ्या त्रिकोणाच्या एक कर्ण आणि एका भुजेसोबत एकरूप आहेत। याचा अर्थ त्रिकोण OMR हा एकरूप आहे। त्रिकोण ONR इथं कारण लिहा कर्णभुजा कसोटी कर्णभुजा कसोटी। कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर आपण म्हणू शकतो एकरूप त्रिकोणाचे संगत कोण हे काय आहेत एकरूप आहेत। म्हणजेच कोण MRO हा एकरूप आहे। कोण MRO हा एकरूप आहे। कोण NRO या कोणासोबत NRO कारण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण। त्याचबरोबर तुम्ही जर विचार केला तर कोण MOR तसेच कोण MOR हा एकरूप आहे। कोण NOR सोबत एकरूप त्रिकोणाचे काय संगत कोण। आकृतीमध्ये पहा MRO आणि NRO हे दोन कोण एकरूप आहेत। याचा अर्थ OR हा MR यांचा कोनदुभाजक आहे। त्याचबरोबर MOR NOR हे दोन्ही कोण एकरूप आहेत। याचा अर्थ कोण MO यांचा किरण OR हा काय आहे कोनदुभाजक आहे। म्हणजेच आपण म्हणू शकतो रेख OR हा कोण MRN आणि कोण MON चा कोनदुभाजक आहे। आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं। सराव संच 3.1 मधील चौथा प्रश्न चौथं गणित त्रिज्या 4.5 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत तर त्या स्पर्शिका खंडातील अंतर किती हे सकारण लिहा। आकृतीमध्ये पहा वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे। रेषा L ही समांतर रेषा MR ला आहे आणि त्यांच्यामधलं अंतर आपल्याला PQ काढायला सांगितलेलं आहे। मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल पक्ष वर्तुळाचा केंद्रबिंदू O असून रेषा L समांतर रेषा M हे आपल्याला दिलेलं आहे। त्रिज्या आपल्याला किती सेंटीमीटर दिली 4.5 सेंटीमीटर दिलेली आहे। एवढा आपला पक्ष आहे। साध्यामध्ये आपल्याला सांगितलेले दोन समांतर रेषेमधील अंतर PQ काढायचे। PQ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह। व या ठिकाणी रचना केली आपण रेषा N केंद्रबिंदू मधून जाणारी काढली आणि ती रेषा L ला काय आहे समांतर आहे। रचना केंद्रबिंदू O मधून
जाणारी रेषा केंद्रबिंदू O मधून जाणारी व रेषा L ला समांतर असणारी रेषा N काढली. N दरम्यान O दरम्यान S ही रेषा N काढली. अशी रेषा N ही समांतर रेषा L ला काढली. ही आपण काय केली? रचना केली. पक्षामध्ये आपण म्हणलो वर्तुळाचा केंद्रबिंदू O असून रेषा L समांतर रेषा M आणि त्रिज्या 4.5 सेंटीमीटर दिली. एवढा आपला पक्ष आहे. साध्यामध्ये या समांतर रेषेमधील अंतर PQ काढायचं आपल्याला. रचना केंद्र O मधून जाणारी व रेषा L ला समांतर असणारी रेषा N काढली. N दरम्यान O दरम्यान S, N दरम्यान O दरम्यान S. सिद्धता सिद्धतेमध्ये मी म्हणणार आहे रेषा L समांतर रेषा N, रेषा L समांतर रेषा M. रचना कोन OPS बरोबर आहे 90 अंश. OPT कोन OPT बरोबर 90 अंश. स्पर्शिका स्पर्श बिंदूमधून काढलेली त्रिज्या. स्पर्श बिंदूमधून काढलेली त्रिज्या. स्पर्शिकेस काय असते? लंब असते. तसेच या ठिकाणी जर विचार केला OPT हा 90 अंश आहे. परत हे दोन्ही एकमेकाचे अंतर कोण आहे? हा 90चा असेल तर हा पण कितीचा येईल? 90चा येईल. माप कोण SOP बरोबर 90 अंश. याला विधान 1 देऊ. इथं लिहू आंतरकोन. आंतरकोन परस्परांचे पूरक असतात कारण रेषा L समांतर रेषा N ला आहे. हे दोन्ही एकमेकाचे आंतरकोन आहेत. हा जर 90चा असेल तर हा पण कितीचा येईल? 90चा येईल. तर आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 180 मधून हा जर 90 गेला तर याचं माप किती येईल? 90 अंश येईल. रेषा L समांतर रेषा M. रेषा L समांतर रेषा M. इतर रचना आपण ही केली. रेषा L समांतर रेषा N पाहिजे. रेषा L समांतर रेषा N. रचना कोन OPT हा 90 अंश. स्पर्शबिंदूतून काढले त्रिज्या स्पर्शिकेस लंब असते. SOP बरोबर किती अंश? 90 अंश. तिला विधान 1 दिला आपण. तसेच रेषा L समांतर रेषा M हे दिले आपल्याला पक्ष. पक्षावरून म्हणजेच आपण असं म्हणणार आहेत याचाच अर्थ रेषा L ही रेषा N ला समांतर आहे. रेषा L ही रेषा M ला समांतर आहे. पहिली रेषा ही दुसरीला समांतर आहे. दुसरी ही तिसरीला समांतर. तिसरी ही पहिलीला काय असते? समांतर असते. मग या ठिकाणी असं म्हणणार आहे मी रेषा N समांतर रेषा M. रेषा N समांतर रेषा N समांतर रेषा M. रेषा N समांतर रेषा M. कोन OQR हा 90 अंश कारण स्पर्शबिंदूतून काढले त्रिज्या स्पर्शिकेस लंब असते. माप घेऊन OQR बरोबर आहे 90 अंश. स्पर्शबिंदूतून काढले त्रिज्या स्पर्शिकेस लंब असते. रेषा N ही समांतर रेषा M ला आहे आणि हे दोन्ही कोण एकमेकाचे आंतरकोन आहेत. हा जर 90चा असेल तर हा पण कोण कितीचा येईल? 90चा येईल. म्हणजेच माप कोण SOQ बरोबर 90 अंश. याला विधान 2 देऊ. इथं कारण लिहू आंतरकोन. आंतरकोन परस्परांचे पूरक असतात म्हणजेच
त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 180 मधून हा जर 90 गेला तर याचं माप 90 अंश येईल. म्हणजे या ठिकाणी आता आपण म्हणता येईल समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून याचा अर्थ माप कोन SOP अधिक माप कोन SOQ 90 अधिक 90 90 अधिक 90 बरोबर 180. याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल OP आणि OQ हे विरुद्ध किरण आहेत. किरण OP आणि किरण OQ हे विरुद्ध किरण आहेत. आणि हे विरुद्ध किरण आहेत म्हणजेच बिंदू POQ हे एक रेषीय बिंदू आहेत. बिंदू PO व Q हे एक रेषीय बिंदू आहेत. हे एक रेषीय बिंदू आहेत. याचा अर्थ रेघ PQ हा केंद्रबिंदू O मधून जातो. म्हणजेच रेघ PQ हा काय आहे व्यास आहे. रेघ PQ हा व्यास आहे आणि रेघ PQ हा व्यास आहे तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजेच व्यास PQ बरोबर 2 गुणिले त्रिज्या आणि आपल्याला इथं त्रिज्या दिली 4.5 बरोबर यांचा गुणाकार करू. 2×5 = 10 ला 0 हात चाला 1 2×4 8 आणि 1 9 9.0 म्हणजे 9 सेंटीमीटर. 2 समांतर रेषेमधील अंतर इथे लिहू शकतो आपण 2 समांतर रेषेमधील अंतर PQ बरोबर आहे 9 सेंटीमीटर आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं.